नमस्कार, मी पंजाब डक. 2026 एल निनो असल्यामुळे दुष्काळ पडणार अशा बऱ्याच बातम्या पसरत आहेत, न्यूज पसरत आहेत. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2026 मध्ये दुष्काळ म्हणजे कसं असतं की त्या साली काहीच येत नसतं. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. सरासरी इतका पडणार आहे, 550 ते 600 मिलीमीटर पडणार आहे. पिकं चांगली येणार आहेत, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण यावर्षी 2026 मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. यावर्षी थोडाफार पाऊस कमी प्रमाणात आहे, पण पिकं मात्र चांगले येणार आहेत, म्हणून हे लक्षात यायचं. पण काय झालं, प्रसार माध्यमातून एल निनो बद्दल खूपच काही चर्चा चालू आहे. म्हणून या एल निनो बद्दल तुम्हाला एक सांगू इच्छितो. एल निनो नेमकं काय असतं आणि एल निनोचा खरं तर तुम्हाला सांगतो, याचा आपल्या भारतात काही फरक पडत नाही. तुम्हाला एक सविस्तर माहिती सांगतो एल निनो बद्दल संपूर्ण समजून घेऊ. एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत, पण याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी लोक त्याचा संबंध मान्सूनशी जोडत नाहीत. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी बऱ्याच जणांच्या मनात भीती वाटते, आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस होणार असं वाटतं. पण यात तथ्य काय हे नेमकं जाणून घेणे गरजेचं आहे. एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळिशू. एल निनो हा शब्द स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळिशू. बाळिशू हे नाव पडण्याचं कारण तुम्हाला सांगितलं. एल निनो डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो, आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकं ख्रिसमसचा बाळिशूचा जन्म झाल्यामुळं त्याचं नाव पडलं बाळिशू, म्हणून एल निनो नाव पडलं. आणि ला निनाचा अर्थ आहे सुकन्या. हे केवळ नावं नाहीत, घटना नाहीत, तर आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागराचं काय होतं, त्या समुद्राचं पाणी डिसेंबर महिन्यामध्ये थोडं गरम होतं, म्हणजे तापल्या जातं. म्हणजे काय होतं, ते तापमान अर्ध्या अंशानं वाढतं, आणि ती तापमान वाढ काय होती, समुद्रावर अशी पसरल्या जाते. अर्ध्या अंशानं तापमान वाढलं, सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. पण ते तापमान 2 अंशानं जर वाढलं तर अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं, आणि आपल्या इकडं दुष्काळ पडणार असं म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या एल निनो जो असतो ना, एल निनो कधी निर्माण होतो, डिसेंबर महिन्यामध्ये. पण त्याआधी आपल्या भारतामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये नैऋत्य मान्सून आधीच निघून गेलेला असतो. मग पुढच्या वर्षी एल निनो कसा राहील त्याचा आधी भाकीत मांडणं हेच सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे. एल निनो आणि ला निना ह्या प्रक्रिया आहेत ना, दरवर्षी काय होतं, साधारणपणे 2-4 वर्षात कधीतरी आलटून पालटून निर्माण होता. पण काय झालं, परिस्थिती अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरी इतकं राहतं, मग एल निनो नसतं आणि ला निना बी नसतं. या उलट नैऋत्य मान्सून हा कधी न चुकता दरवर्षी भारतावर येतो. म्हणून मान्सूनचा आणि एल निनो अथवा ला निना याचा सरळ घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण एल निनो असो या नसो, मान्सून त्याच्यानुसार भारतावर येणार हे नक्की आहे. पण भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत उत्तर गोलार्धातील संपूर्ण युरोशिय खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागर यांचा सहभाग असतो. म्हणून या विस्तीर्ण प्रदेशातील वातावरण, समुद्रात जे काही घडतं त्याचा भारतीय मान्सून प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. त्याचा पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानामध्ये जी तफावत असतं तिचे मान्सून परिणाम होतो. तिबेटच्या उंच पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. हिवाळ्यातील हिमपर्वतीच्या क्षेत्रात हिमवृष्टी होते, तिचाही मान्सूनचा प्रभाव पडतो. मध्य आणि उत्तर भारतातील उन्हाळी तापमानाचा मान्सूनचा पर्जन्यमानाशी संबंध आहे. तरी हल्लीच्या काळात हवामान शास्त्रज्ञ ह्या संबंधाकडे दुर्लक्ष करत आहेत, फक्त एल निनो विषयी बोलत आहे असल्याचं आपण पाहत आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा असा गैर होत चालला आहे की बलशाही भारतीय मान्सून जणू एल निनोच्या हातची कटपुटली आहे, आणि एल निनो हा आपल्या मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं वास्तविक वाटायलंय. पण वास्तविक पाहता परिस्थिती नाही. हल्ली आपण पहिली गोष्ट पाहत असतो, आगामी काळात एल निनो हा
म्हणजे सांगायचं झालं तर डिसेंबरमध्ये म्हणजे ख्रिसमसच्या सुमारात काय होतं त्यावेळेस प्रबळ होतो. म्हणजे डिसेंबर मध्ये ज्यावेळेस एल निनो सक्रिय होतो, पण त्यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या म्हणजे भारतावर नैऋत्य मान्सून आधीच येऊन गेलेला असतो आणि पुढच्या वर्षी एल निनो कसा राहील त्याचा आधी अंदाज बांधणं म्हणजे हे योग्य ठरत नाही. म्हणजे एल निनोचा नुसता अंदाज बांधून जर महाराष्ट्र आपला भारताचा अंदाज दिला तर हे योग्य ठरत नाही. मग तुम्हाला एक सांगू इच्छितो याला बऱ्याच काही कारणीभूत गोष्टी असतात. म्हणजे तिबेटचे उंच पटा, तिथलं तापमान कसं असतं, म्हणजे भारतामध्ये यावर्षी हिमवृष्टी कशी झाली त्याच्यावर देखील अवलंबून असतं. हिंद महासागराचं तापमान, आपलं अरबी समुद्राचं तापमान, भारतातलं तापमान, उत्तर आणि मध्य भारतातलं तापमान त्याच्यावर देखील अवलंबून असतं. पण हल्लीच्या काळी काय झालं माहितीये का, एल निनो बद्दल सांगतात, पण तुम्हाला एक सांगू वास्तविक पाहता परिस्थिती नाही. एल निनो असो या नसतो, भारतावर मान्सून येणार तर येणार, येतो तर येतोच, मग हे लक्षात घ्यायचं. हे तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा सांगतो, एल निनो हा डिसेंबर मध्ये काय होतो उद्भवतो, म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशामध्ये, आणि डिसेंबर मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये थंडी असते. मग एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवल्याच्या नंतर त्यावेळेस नेमकं तुम्हाला सांगतो आपला जे नैऋत्य मान्सून आहे तोपर्यंत निघून गेलेला असतो. मग निघून गेल्याच्या नंतर मग पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये कधी एल निनो कसा निर्माण होणार हे आधीच अंदाज बांधणं हे फारसे विश्वासार्थ ठरत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या भारतावर मान्सून येणार ते येणार, येतो तो येतच, हे लक्षात येतं. पण काय झालं तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. दरवर्षी पाऊस कधी येतो, लहान मुलाला जरी विचारलं तर तो म्हणतो 7 जूनला येतो. मग आता काय झालं, हे निसर्ग पावसाळा, उन्हाळा, हिवाळा 22 दिवस पुढे सरकला ना. मग तुम्ही काय करा, त्या 7 जून मध्ये 22 मिसळा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस कधी येणार, 27-28 जूनच्या दरम्यान पाऊस येणार. हे कारण पुढे आणखी 20 दिवस जायला शिका. म्हणून यावर्षी देखील पाऊस चांगला पडणार आहे. तुम्हाला एक सांगतो सरासरी इतका पडणार आहे. आणि दुष्काळमध्ये कसं असतं की त्यावर्षी काहीच पिकत नसतं, तसं दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, यावर्षी शेतकऱ्यासाठी मालामाल करणारं साल ठरणार आहे. शेतकरी मालामाल होणार आहे. पाऊस जेमतेम पडणार आहे, पिकं चांगली येणार आहेत आणि परतीचा पाऊस एक चांगला पडणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी एक माहिती देत आहे. परत एकदा अचानक वातावरण बदल परत एकदा माहिती दिली जाईल.